नमस्कार मित्रांनो, आपल्या सार्थक राणी ब्लॉगमध्ये स्वागत आहे। नवरात्री आज दिवस दुसरा, हिरवा रंग। आज आपण जाणार आहे खेतवाडी, दगडीचाळ, उमरखाडी, रे रोड आणि लालबागला। तर चला आज खेतवाडीला आलो आहे। खेतवाडीची आई आपण बघूया। मित्रांनो, आता आपण महाराष्ट्रातील सर्वात उंच मूर्ती खेतवाडीची आई बघितली असेल, तर आता आपण पुढे खेतवाडीची आई भवानी बघायला जाणार आहे। खेतवाडी चौथी क्रॉस लेन, तिकडे खेतवाडीचा लंबोदर बसतो। चला मग जाऊया। दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी। वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता। मित्रांनो, खेतवाडीची आई भवानी बघून आता आम्ही उमरखाडीची आई बघायला आलो। तुम्ही तिकडून खेतवाडी बसस्टॉपवरून तुम्ही A42 बस नंबर पकडून डोंगरीला उतरून तुम्ही येऊ शकता। तर चला बघूया। उमरखाडीच्या देवीचं वैशिष्ट्य म्हणजे या देवीची संपूर्ण मूर्ती सिंहासन चंदनाच्या लाकडापासून बनवलेली आहे। देवीची मूर्ती घडवणारे मूर्तिकार वसई येथील ख्रिश्चन समाजाच्या सिक्वेरा बंधूंनी सन 1970 साली ही मूर्ती घडवली। या देवीचे आणि सिंहाचे आकर्षक नेत्र मूर्तिकाराने विदेशातून म्हणजेच ऑस्ट्रेलियातून आयात करून मूर्तीमध्ये बसवले आहेत। ही संपूर्ण मूर्ती फोल्डिंगची आहे। तर ही आकर्षक अशी मूर्ती चंदनाच्या लाकडापासून तयार केलेली आहे। मित्रांनो, रे रोड स्टेशन पासून 5-10 मिनिटाच्या वॉकिंगवर रे रोडची महाराणी आहे। तर आता आपण चालत जाणार आहे बघायला। नदी निर्गुण प्रगटली भवानी, नदी निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मरता। रे रोडची महाराणी बसते, त्याच गल्लीमध्ये तुम्ही सीधा गेला तर तुम्हाला रे रोडची कुलस्वामिनी भेटेल। कुलस्वामिनीच्या इथून तुम्ही पुढे लेफ्ट मारून तुम्हाला यार्ड भेटेल। त्या यार्डपासून एकदम सीधा गेला तर तुम्हाला रे रोडची आई भवानी भेटेल। तर आपण आता तिथेच जाणार आहे। चला। अग अंबे जगदंबे तू साऱ्या जगाची आई, पाप तारी विघ्नहारी साऱ्या मोशाची पालनकारी। आदिशक्ती आदिकाळी साऱ्या दैत्यांचा वधकारी, धनलक्ष्मी विद्याधारी साऱ्या भक्तांची माझी माऊली। माझ्या माऊलीचा उदो, अंबा भवानी आईचा उदो, माझ्या माऊलीचा उदो। आई अंबेचा उदो, माझ्या माऊलीचा उदो, अंबा भवानी आईचा उदो, माझ्या माऊलीचा उदो। भक्तांना तारीशी सूर दैत्य मारीशी, बेलफूल वाहुनी नतमस्तक होऊनी, सिंहावर बैसूनी त्रिशूळ घेऊनी, भक्तांच्या हा केला धाव।